नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता वंदनीय ताई आपटे महिला प्रतिष्ठान यांच्यामार्फत लहान मुलांसाठी या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर नक्की कशा स्पर्धेला म्हणजे त्या स्पर्धेला कसा लहान मुलांचा सहभाग आहे, चांगला प्रतिसाद आहे आणि नक्की आयोजन कसं केलं होतं आणि जे काही जी अधिक माहिती आपण त्या आयोजकांकडून नक्कीच जाणून घेऊयात. आता आपल्यासोबत काही छोटे छोटे स्पर्धक आपण पाहू शकता. या ठिकाणी चित्रकला काढण्यात मग्न आहे. ते साधारण 9 वाजता प्रोग्राम चालू झालेला आहे आणि काही लहान मुलं जे त्यांना फक्त रंगवायच्यासाठी होती चित्र, त्यांचे ते पूर्णसुद्धा आलेले आहेत. तर आपण पाहू शकता इथं बघा लहान लहान मुलंसुद्धा आहेत, काही मोठी मुलंसुद्धा आहेत. म्हणजे वर्गक्रमानुसार त्यांनी केलं होतं. 1ली ते 8वीपर्यंत मध्ये काही जे काही क्रम असेल त्याच्यानुसार त्यांची स्पर्धा इथं भरवण्यात आलेली आहे. आत्ता आपल्यासोबत वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठानच्या ज्या पदाधिकारी येते आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया नक्की कशी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं नाव सांगावं. नमस्कार, माझं नाव अंजली विवेक सहस्रबुद्धे. वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान इथे मी कोषाध्यक्ष म्हणून मी इथे काम करते आणि गेली 25-26 वर्ष हे प्रतिष्ठान इथे अत्यंत वेगवेगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवण्यासाठी इथे अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहे. आपल्या इथे गृहोद्योगसुद्धा चालतो. नंतर लहान मुलांसाठी बालवाडी आहे, मोफत संस्कार वर्ग आपण घेतो आणि त्याचबरोबर नवीन आपण मोठ्या मुलांसाठी काहीतरी करावं या दृष्टीने आपण हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या संस्थेमध्ये होणारी ही पहिलीच चित्रकला स्पर्धा आहे. कोणतीही स्पर्धा आत्तापर्यंत आपण घेतली नव्हती, पण आत्ता हा पहिला प्रयोग म्हणून आपण ह्या मुलांची इथे चित्रकला स्पर्धा आज घेतली आणि त्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. साधारण किती विद्यार्थी आले असं काय सांगता येईल का? आज 90 विद्यार्थ्यांनी इथे भाग घेतला आहे. त्याच्यात बालवाडीपासून ते 10वीपर्यंत असे सगळे विद्यार्थी इथे आपल्या इथे आलेले आहेत. सगळ्यात सांगायची ही गोष्ट विशेष ही आहे की आम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुप्सवर ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. कोणत्याही शाळेत आम्ही जाऊ शकलो नाही कारण हा पहिला प्रयत्न होता आणि सगळीकडे गॅदरिंगची आणि स्पोर्ट्स डे आणि गॅदरिंग हे चालू असल्याने तिथे जाऊनसुद्धा मुलं येतील की नाही हे शंका वाटते आणि त्यांना तेवढी उपलब्धता आम्हाला झाली नाही. त्याच्यासाठी म्हणून आम्ही फक्त माउथ टू माउथ पब्लिकेशन केलं, सगळ्यांना सांगितलं की या म्हणून आणि त्याच्यावर एवढा छान रिस्पॉन्स मिळाला. बरं, आता हे जे आपण क्रम निवडला म्हणजे उदाहरणार्थ 1ली 2री असं काय त्याला गट आहे का? त्याला हां, तर आपण काय केलं, गट कसे आहेत? बालवाडी आणखी 1ली 2री ह्यांना आपण एक चित्र दिलं होतं, ते फक्त रंगवायला सांगितलं. आणि मग बाकीच्यांना पण वेगवेगळे विषय दिले होते. 3री 4थी एक वेगळा गट, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे वेगवेगळे विषय त्यांच्या वयोमानाप्रमाणे दिले. सुंदर चित्र काढलेली आहे. तुम्हाला काही चित्र आपण दाखवूसुद्धा शकतो. आणखीन एक सांगायचं की ह्याच्या पुढे आपण ह्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पण घेणार आहोत. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील, नाट्यछटा स्पर्धा असतील किंवा सुगम संगीत गायन स्पर्धा असतील, देशभक्तीपर गीतांची इथे म्हणजे समूहगीत स्पर्धा असतील अशा आपण घेणार आहोत. त्याला आजच्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप उत्साह आलेला आहे. आणखी एक उपक्रम मला सांगायचं विशेष म्हणजे आपण इथे कुमार जगत नावाचं आपण 3री ते 5वी ते 10वी या वयोगटासाठी म्हणजे कुमार किशोर गटासाठी इथे आपण कुमार जगत हे सुरू करतो. हे आज पहिल्यांदा मी अनाऊन्समेंट करते कारण अजून आमचा तयारी पूर्णपणे झालेली आहे तशी. आपण जानेवारी महिन्यात ते सुरू करतो. ते दर रविवारी सकाळी 8 ते 10 ह्या वेळामध्ये आपण कुमारवयीन मुलांसाठी त्यांना योगासन आहे किंवा श्लोक पाठांतर असेल, नंतर इतर कलाकुसर असेल म्हणजे क्राफ्ट आणि चित्रकला हे पण आपण त्यांचं इथे घेणार आहोत. आणि आपण समाजात वावरताना आपण कोणत्या लेवलला बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, समाजिकपणा कसा आला पाहिजे, या सगळ्यांचं इथे आपण प्रशिक्षण देणार आहोत. आत्ता आपण वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी जी स्पर्धा पार पडत आहे तर त्याचे जे संयोजक आहेत थोडक्यात जे पूर्ण तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात ते आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणी जी स्पर्धा चालू आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आता ज्या स्पर्धा चालू आहे त्याबद्दल मुख्य सांगायचं म्हणजे चित्रकला या विषयाबद्दल मुलांना अट्रॅक्शन आहे. आम्ही आत्ता जो इथे गट पाहतो त्याच्यामध्ये जी बालवाडीपासनं 3री 4थीपर्यंतची जी मुलं आहेत ती चित्रकलेमध्ये फार रस घेतात.
चित्रकला या विषयाचं त्यांना काही न सांगता भरपूर आकलं नाही असं मला वाटतं. कारण आत्ताच आम्ही ती त्यांची जी चित्र बघितली ती आम्हाला अवाक करणारी ठरली. वा छान. त्यामुळे चित्रकलेला चांगलं भविष्य आहे एक. आणि ही मुलं त्यांच्या मनानं चित्र तयार करून घेऊ शकतील. त्यांची रंगसंगती इतकी चांगली आहे की ते तोंडात बोट घालावं असं थोडक्यात त्यांच्या मनातली कल्पना सुद्धा बाहेर पडते चित्राद्वारे. त्यांच्या मनातली कल्पना बाहेर पडते. एक, ते दुसरं कोणाला विचारून रंग देत नाहीत, बरं ते स्वतः रंग देतात. मासा त्यांनी बघितला आहे का नाही माहीत नाही, पण तो कसा असावा हे ते चित्रातून प्रकट करतात. छान. आणि असा जो उपक्रम झाला तर हा एक आनंदाचा उपक्रम आहे. मुलं त्याच्यातून काहीतरी मिळवतीलच, पण या मुलांचं संयोजन करण्यामध्ये आम्हाला जो आनंद वाटतो तो फार महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. असे उपक्रम व्हावेत आणि हे उत्साहवर्धक आहेत. आणि पालकही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की उगा टी व्ही पुढं मुलं न बघता त्यांना बाहेर काढणं टी व्हीपासनं आणि अशा उपक्रमामध्ये त्यांना सामील करणं हा अत्यंत चांगला असा उपक्रम आहे. मी या उपक्रमाच्या सर्व संयोजकांना धन्यवाद देतो आणि मला स्वतःलाही मी चांगलं मानतो कारण मला याच्यामध्ये सहभागी होता आला. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्यासोबत जे तळेगावातील काहीतरी वेगळी कला म्हणण्यापेक्षा कसं आपण एक पतंग महोत्सव असतो. पतंग म्हणलं तर असं कोणीच असणार नाही की ज्यांनी पतंग पाहिली नाही किंवा उडवली नाही. परंतु आता जी नवीन पिढी आहे त्यांना कुठेतरी पतंग लांब कुठेतरी गेल्यासारखी वाटते. कारण पतंग फक्त आपण पुस्तकात वाचतो किंवा कुठे चित्रपटात पाहतो, परंतु पतंग महोत्सवामध्ये असा एक वेगळा आनंद असतो की ज्याच्यामार्फत लहान मुलं सोडा की वयोवृद्ध असो ज्येष्ठ नागरिक कोणतेही असो त्यांना एक वेगळा आनंद होतो. असा एक पतंग महोत्सव जे आपले एक मेन पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत, चेपे साहेब आहेत, त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तर आपण जे तळेगाव किंवा इतर परिसर म्हणजे पतंग महोत्सव भरवतात त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? पतंग हा म्हणजे विद्यार्थ्यांना मोबाईलपासून टी व्हीपासून हा दूर नेणारा एक प्रोजेक्ट आहे आमचा. बरं. पण याच्यातनं ओरिजिनल ऑक्सिजन मिळतो, पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत व्यायाम होतो आणि एकाग्रता वाढते. हा त्याच्यामागचा एक उद्देश असतो. याच्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल लेवलच्या पतंगी तयार करतो. 15-15 फूट, 20-20 फूट. काही पतंग तर असे आहेत की 72 फुटाचे आहेत. बरं. मध्यंतरी नाईक सर CEO होते, त्यांनी माझी वसुंधरा ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवसात पतंग मिळेल का. त्यास मी 10 बाय 10ची पतंग आणि शिवाय पाईपपासून PVC पाईपापासून ती पतंग बनवून त्यांना त्याचा डेमो करून दाखवला. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी एवढं कौतुक, पहिल्यांदाच असा तळेगावमध्ये प्रोजेक्ट झाला तो. त्यावेळेस सगळे विद्यार्थी ग्राउंडवर आले विविध शाळेतून आणि त्यांनी पूर्ण आनंद लुटला. त्याचा हा जसा चित्रकलेचा की मुलांना मोबाईलपासून दूर नेण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा हा एक प्रोजेक्ट, तसाच तो पतंग महोत्सव. याच्याबद्दल आम्ही अहमदाबादला, बेळगाव, निपाणी, हुबळी, गोवा, मलेशिया अशा इतर ठिकाणी इंटरनॅशनल लेवलला पतंग उडवायला जातो. आणि आपल्यासोबत तळेगाव स्टेशन इथले सामाजिक कार्यकर्ते अर्चनाताई काटे आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की त्यांनी हे जे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्याच्यामुळे नक्की त्यांना काय वाटतं आहे. नमस्कार. नमस्कार. वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठानमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळं असेच उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि पहिलाच प्रतिसाद जर चांगला मिळाला आहे तर आम्हालाही जास्त उत्साह आलेला आहे. बरं. साधारण किती विद्यार्थी होते आज काय म्हणजे असं? 90 जण होते. 90 मुलं आहेत. आणि रविवार निवडण्याचं कारण असं सांगू शकता का? रविवारच का? रविवार का तर मुलांना शाळेला सुट्टी असते, त्यामुळं मुलंसुद्धा भरपूर प्रमाणात येऊ शकतात. कारण शाळा असल्यामुळं काही मुलं कंटाळा करतात किंवा क्लासेस असतात मुलांचे, त्यामुळे आम्ही रविवार हा दिवस निवडले. ओके, धन्यवाद. तर आपल्यासोबत दुसरे एक आयोजक आहे, त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया की नक्की या ठिकाणी जी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली नक्की त्याला प्रतिसाद कसा होता आणि त्याचं आयोजन कसं ठरलं. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण याच्याबद्दल आज? मी शोभा जोशी. वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानमध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम होत असतात आणि त्या उपक्रमांपैकीच एक म्हणजे मुलांच्या भावविश्व उलगडून दाखवण्याचे आमचे कायम नेहमी प्रयत्न असतात. तर त्याच्या अंतर्गतच आपण आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये विविध गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी चित्रं काढलेली आहेत आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.
याशिवाय इथे बरेच उपक्रम चालू असतात, संस्कार वर्ग, बालवाडी वगैरे असे सुद्धा उपक्रम चालू आहेत. त्याशिवाय आता जानेवारी महिन्यापासून कुमार जगत म्हणजे कुमारवयीन मुलांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी कुमार जगत हा एक उपक्रम सुरू करणार आहोत. ह्याचा उद्देश असा आहे की मुलांना अभ्यास सोडला तर मग मुलं टी व्ही, मोबाईल या सगळ्याच्या आहारी जातात आणि मग पुढे सगळाच आपल्याला पुढे त्याचे दुष्परिणाम काय आहेत आपण सगळेच जण बघतो आहोत. तर त्यांना थोडंसं त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी, कारण हीच मुलं आपल्या राष्ट्राची भावी पिढी आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आणि वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील आहे. त्या ह्याच्यातच हा एक उपक्रम पण सुरू होणार आहे. या ठिकाणची स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. साधारण 90 विद्यार्थिनींचा सहभाग घेतला आहे. पहिलाच प्रयत्न होता, परंतु अगदी मुलांचा सहभाग अतिशय चांगला भेटलेला आहे. तर आता नेक्स्ट काय आपलं प्लॅन आहे का? होय, आम्ही याच्यानंतर कुमार जगत नावाने एक उपक्रम चालू करणार आहोत जानेवारीमध्ये. बरं. आणि त्याचा उद्देश हाच आहे की मुलं एकलकोंडी होत चालली आहे टी व्ही आणि मोबाईलमुळे. त्यांना जास्तीत जास्त सामाजिक भान यावं आणि आपल्या वयोगटातल्या लहान मोठ्या सगळ्यांच्या बरोबर मिसळता यावं, आपले विचार प्रकट करता यावेत, आपल्यामधल्या कला प्रकट करता यावेत, अधिकाधिक त्यांनी मोकळं व्हावं आणि आनंद घ्यावा आपल्या वयोगटाचा आणि काही चांगल्या गोष्टी शिकून पुढे समर्थ बनावं हा आमचा उद्देश आहे. साधारण जानेवारीमध्ये चालू आहे, त्याचं काही नाव नोंदणी करावं लागणार असं काही? अजून सुरुवात नाही केली, अजून आमचं त्याचं नियोजन चालू आहे. नाव आता करायचे. बरं. आता बक्षीस समारंभाचं आहे त्याचं पॅम्पलेट वाटू आपण. बरं बरं. माहितीपत्रक जे असेल बरं ते ह्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल त्यावेळेस वाटलं जाईल. देणार आहे. हो. आपल्यासोबत या ठिकाणी आपल्या लहान मुलाला घेऊन मुलीला घेऊन चित्रकला स्पर्धेला आलेले एक पालक आहेत. त्यांच्याकडे जाणून घेऊया नक्की त्यांचा अभिप्राय काय आहे. मॅडम नमस्कार. नमस्ते. आत्ता आपण या ठिकाणी आपल्या मुलीला घेऊन आलात. चित्र सध्या काढ थोडंसं लेट झाल्यामुळे, परंतु आपला अनुभव काय होता, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? पहिली गोष्ट, चित्रकला ही एक स्वतःहून एक नावाजलेली कला आहे, ज्याविषयी काही मला बोलायचंच नाही. बट द थिंग इज, आपण ज्यावेळी चित्र काढतो त्या चित्रामध्ये आपण काय एक्सप्रेस करतो, कशी फिलिंग एक्सप्रेस करतो, किती डार्क शेड, किती फेंट शेड आणि किती काय म्हणतात कोणत्या पद्धतीने एक्सप्रेस केलं जातं ह्याच्यावरती त्यांची भावना, मुलांची भावना बाहेर निघते. मग त्यामुळे मला ही कला फार आवडते आणि त्यामुळेच मी त्या मुलीला प्रत्येक ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये घेऊन येते. ओके, धन्यवाद. आता आपल्यासोबत या ठिकाणी जे मुलांच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं परीक्षण करण्यासाठी एक मॅडम आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं. मॅडम नमस्कार. आता आपण इथं परीक्षण करायला आलेलं आहात, तर नक्की काय वाटलं आपल्याला? पहिलं तर मी ॲक्च्युली आसामची आहे आणि मला जास्त एवढं चांगलं मराठी नाही आहे, पण तरी थोडंफार जेवढं येतं मी त्याच्यातलं माझी मनातले मी सांगते. बोला. पहिलं तर मला खूप आवडले असं एक प्रतिष्ठान आहे जिथे म्हणजे एवढं मुलांना येऊन त्यांचे जे एक त्यांची जी क्रिएटिव्हिटी ते बाहेर पडतात, त्यांची कल्पना. आणि मला असं वाटते असे अजून असं पाहिजे, म्हणजे खूप जागेत पाहिजे असे, जसं कारण मुलं येऊन त्यांची क्रिएटिव्हिटी ते म्हणजे बाहेर पडू शकतात. बरोबर. मला खूप आनंद वाटला आणि एवढं चांगलं रिस्पॉन्स बघून तर मला खूप अजून जास्त आनंद मिळाला. सध्या आता मुलं जे आहेत समजा मोबाईल आणि टी व्ही याच्यामध्ये अडकलेले अभ्यास आहे किंवा पालकांचं कुठेतरी प्रेशर असतं त्यांना की बाबा आपल्याला पालक म्हणतात एवढा अभ्यास झालाच पाहिजे. आज म्हणजे या ठिकाणी असं पाहतो की कोणत्याच मुलाच्या चेहऱ्यावर कोणता असं एक ट्रेस जाणवत नाही. हे पण तुम्ही सांगू शकता की बाबा ह्याच्यामध्ये मुलं जे आहे ते स्वतःच्या मनातलं काढत आहे. बरोबर. एक्झॅक्टली. आणि ते खूप महत्त्वाचे आहे, त्यांची इमॅजिनेशनला म्हणजे स्कोप मिळतात एक बाहेर पडायला. आणि खरं तर हे टी व्ही आणि मोबाईल फोन्स ते आहे आमचं चांगल्यासाठी आहे, ॲक्च्युली टेक्नॉलॉजी पाहिजे, पण त्याच्यामध्ये हे पण आम्हाला वाटतं की सोडायला नाही पाहिजे, हे पण असायला पाहिजे. इट शुड इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू.